पहिला चेंडू मॅजिक चेंडू असेल. सामन्याला सुरुवात. सामन्यातील दुसरा सामना असेल नाना पॅकर्स विपक्ष तन्मय विलोन. पहिला चेंडू 0. पुन्हा एकदा हलक्याने मारला ऑफ साइडला चेंडू. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज पहिला बाद होतोय. शुभम मात्र डगआउटच्या दिशेने. अनिकेत नॉन स्ट्राईकला तो अविनाश. पुन्हा चेंडू वन साइडला ढकलून दिलाय. एक धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या पोहोचते 1/4 अशी धावसंख्या. गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज. रोशन टू अविनाशचा मारा असेल. चेंडू सीम आरिशा पार 6 धावांसाठी षटकार. स्ट्राइक राहिला तो पंकज. नॉन स्ट्राइकला तो अविनाश. 2 गडी बाद. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 20 या अंकावरती. या षटकातील शेवटच्या 2 चेंडू शिल्लक संघात धावसंख्या पोहोचते 20 अंक. 2 गडी बाद 20. चेंडू मात्र ढकलून द्या सरळ जातोय सीमारेषा पार येतोय. सुरेख षटकार.
धावसंख्या पोहोचते 26 अंकावर 3 गडी बाद 26 धावसंख्या. एक चेंडू शिल्लक आहे. सत्तावीस 26 धावसंख्या. पुन्हा एकदा स्ट्रायकर आणलाय तो समीर. नॉन स्ट्राईक देतो पंकज. ऑफ साईडला खेळून काढले चेंडू. 1 धावसंख्या मध्ये संघाची धावसंख्या पोहोचते 27 या अंकावर. दुसऱ्या षटकाची समाप्ती धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 27 धावसंख्या. नवीन गोलंदाज आकाश. पुन्हा ढकलून चेंडू ऑफ साईडला एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 28 या अंकावरती. आकाश टू पंकजाचा मारा असेल. पंकज स्ट्रायकर नॉन स्ट्राईकला येतो समीर. गोलंदाजी मार्क सज्ज आकाश. चेंडू मात्र ऑन साईडला ढकलून चेंडू होतोय सीमा लगत. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न पाहूया. अशा 2 एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न मात्र असफल ठरला. संघाची धावसंख्या होते 29 या अंकावरती. 3 गडी बाद 29. आता मध्ये स्ट्रायकर बॅटर आहे तो समीर. आकाश टू समीर असा मारा असेल. काय घडतंय काय बिघडत पाय असतं दुसऱ्या सामन्यामध्ये. पुण्याला पंच इशारा करतात. नोचा इशारा. नो +1 धावसंख्या पोहोचते 31 या अंकावरती. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 3 बाद 31. चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 32 या अंकावरती. आता मध्ये स्ट्रायकर आणला समीर. आकाश टू समीर असा मारा असेल. चेंडू मात्र ढकलून दिला सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये. चेंडू मात्र गडी मात्र बाद होतोय. सुयोग. आकाश टू सुयोग असा मारा असेल. काय घडतंय काय बिघड पाहूया. चेंडू मात्र ऑफ साईडला ढकलून दिला. 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 33 या अंकावरती. 4 गडी बाद 33. तिसऱ्या षटकाची समाप्त झाली. 33 लॉस ऑफ 4 विकेट. चालू असलेला सामना नाना पॅकर्स विपक्ष तन्मय 11 संघाची धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 33. हर्ष टू सुरेख असा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूचे एक सांगता आले. हर्ष टू सुरेख असा मारा असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडूचे घडी मात्र बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल. आता मात्र धापत होतो तो राजेश शिंदे. ज्या पावलाने राजेश शिंदे बाहेर गेले रनआउट होत आहेत आणि 5 विकेट शरद शिंदे. 1 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 34 अंकावर. 6 गडी बाद
34 धावसंख्या. आता मग स्ट्राईक रनला येतो शरद शिंदे. चेंडू मात्र ऑन साइडला ढकलून एक धावसंख्या संघ धावसंख्या पोहोचते 5-6 गडी बाद 35. आता मात्र पंकज आणि कालकाय वॉलेटचा टॉस उडवणे सन्माननीय भरत इंदोग साहेबांना विनंती करू आपण टॉस का बॉस मध्ये आपल्या सुभाष त्या टॉस का बॉस मध्ये टॉस होणार आहे या सामन्याचा. तन्वी विलन विपक्ष कालकाई वॉरियर्स. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. नाना पेकर संघाचा विनंती करतो आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहे. स्ट्रायकरला रोशन, नॉन स्ट्राईकला येतो विशाल. गोलंदाज पंकज शिंदे वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन येतो पंकज टू रोशन मॅजिक बॉल असेल. स्कोअर मारा पंच दंडित करतायत. 2 समज व्हाईट चेंडू धावसंख्या मिळते अवंत संघ धावसंख्या पोहोचते 1 अंकावरती. चेंडू होते सीमा रेषा पार येतोय सुरेख चौकार. धावसंख्या बहुतेक 9 अंकावरती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आता मात्र स्ट्राईकला येतो रोशन. पंकज टू रोशन असा मारा असेल. चेंडू सीमारेषे लगत चेंडूची उचल पकडून एक धावसंख्या पोहोचते 10 अंकावर. आता मला स्ट्रायकर आहे तो विशाल, नॉन स्ट्रायकर तो रोशन. पंकज टू विशाल असा मारा असेल. चेंडू मात्र ऑन साइड ढकलून एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 11. पुन्हा सामन्यात चेंडू मात्र एकटीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली गेली 11 अंकावरती. पंकज टू रोशन असा मारा असेल. पुढील टाकणे सज्ज. चेंडू मात्र जातोय सरळ सीमा रेषा पार येतोय सुरेख
15 या अंकावरती. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू ढकलून एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 16 अंकावर. 16 रन लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 16 या अंकावरती. भरत इंदुलकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस इथे यायचं आहे. पुढील होणारा सामन्याचं टॉस करण्यासाठी तन्वी 11 वर्सेस कालकाई वॉरियर्स. पुढील सामना असेल तन्वी विलन विपक्ष कालकाई वॉरियर्सचा. टॉस होत आहे टॉस का बॉस मध्ये. सन्माननीय पुन्हा एकदा ऑफ साईडला ढकलून दे. चेंडू जातोय. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते. धन्यवाद. धन्यवाद भरत इंदुलकर. धावसंख्या बोलतो 19 या अंकावरती. 20 या अंकावरती. आता मध्ये 10. दुसऱ्या षटकाची समोर संघाची धावसंख्या पोहोचते. बारा चेंडू 18 धावांचं समीकरण असेल. उर्वरित 12 चेंडू मध्ये आपल्याला 18 धावांची गरज. अविनाश नवीन बॉल गोलंदाज. स्ट्राईक लाईनला आकाश. नॉन स्ट्राईकला तो निखिल. अविनाश तो आकाशाचा मारा असेल. पुन्हा एकदा पंच घोषित करतात नो बॉल +1. संघाची धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. आता मग स्ट्राईकला नवीन बॅटर निखिल. अविनाश तो निखिलाचा मारा असेल. चेंडू मात्र ऑफ साईडला ढकलून दिलाय. पुन्हा एकदा नो +1. संघाची धावसंख्या पोहोचते 24 या अंकावरती. तुम्हाला जिंकायला सुरेख चेंडू फेकावे लागतील मित्रांनो. गडी मात्र बाद होतोय. आकाश मात्र रनआउट. वन तंबूचे आश्रय. तिसऱ्या विकेटचं 4थ्या विकेटचं पतन होतंय.
धावसंख्या पोहोचते धावसंख्या पोहोचते 25 या अंकावरती. स्ट्रायकरला तो निखिल, नॉन स्ट्राईकला तो आकाश. पुन्हा एकदा वन साइडला ढकलून दिलाय. चेंडू मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये स्थिरावली गेली 25 या अंकावरी. 3 गडी बाद 25. पुन्हा एकदा सरळ एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. सांगता धावसंख्येमध्ये स्थिरावली गेली 25 या अंकावरती. जिंकायचं असेल तर तुम्हाला सुरेख क्षेत्ररक्षण करावे लागेल. निर्धाव तर स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. चेंडू आता सरळ सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सुरेख येतोय षटकार. टी1 पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. एक धावसंख्या पण संघाची धावसंख्या बोलते 32 या अंकावरती. धावसंख्या बोलते 32 या अंकावर. 3 गडी बाद 32. 32 लॉस ऑफ 3 विकेट. 6 चेंडू आणि 6 धावसंख्या समीकरण असेल. काय घडेल या सामन्यामध्ये. हे निर्णायक षटक, अंतिम षटक, अनामय षटक. नवीन गोलंदाज शुभम. शुभम टू निखिल असा मारा असेल. शुभम टू निखिल असा मारा. 7 चेंडू आणि 6 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल पाहूया या सामन्यामध्ये. निर्णय षटक. सुरेख चेंडू. चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. आता येणारे 5 चेंडू आणि 6 धावा समीकरण. घडेल काय बिघडेल काय. आणि चेंडू आता सीमा रेषा पार येतोय. सुरेख चौकार. आता मात्र 1 धावसंख्या गरज असेल. आता मात्र फलंदाज बाद. काय घडतंय काय बिघडतंय सामन्यात पाहूया या. दोन चेंडू झालेले आहेत. 4 चेंडून 1 धावांची गरज असेल. येणारे चेंडू 4 आणि धाव मात्र 1. 4 चेंडू 1 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल पाहूया. निर्णायक अंतिम षटक, अनामय षटक, निर्णायक षटक. येणारे चेंडू असतील 4 आणि सामना विजय होतोय. संघाचे मनपूर अभिनंदन. विजय संघाचे मनपूर अभिनंदन. तसेच तन्मेलू संघाचे पण मनपूर्वक स्वागत. धन्यवाद डीजे. तन्वी विलन आणि कालकाई वॉरियर्स. तन्वी विलन आणि कालकाई वॉरियर्स आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. बॅटरची नावं सांगण्यात आपला एक प्रतिनिधी पाठवायचा. तन्वी विलन आणि कालकाई वॉरियर्स. ओमकार कैलास शिंदे आपण स्टेट जवळ संपर्क साधायचा आहे. तन्वी विलन आणि कालकाई वॉरियर्स आपल्याला सूचित करतो संघनायकाला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे.
तन्वी विलन आणि कालकाई वॉरियर्स आपण एक एक प्रतिनिधी पाठवायचा नावं सांगण्यासाठी बॅटरची नावं सांगण्यासाठी एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. तन्वी विलन विपक्ष कालकाई वॉरियर्स. ओमकार, ओमकार कुठे असाल मैदानात यायचंय. ओमकार, कैलास शिंदे, ओमकार, सनी, सनी, तन्वी विलन आणि कालकाई वॉरियर्स. तन्वी विलन आणि कालकाई वॉरियर्स हा तिसरा सामना या स्पर्धेतील असेल. तन्वी विलन आणि कालकाई वॉरियर्स आपण एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे नावं सांगण्यासाठी. मनोज शिंदे आणि कोण आहे थांबा. मनोज शिंदे एक आले. कालकाई वॉरियर्स आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. कालकाई वॉरियर्स आपला एक प्रतिनिधी पाठवा. एक मिनिट थांबा त्यांनी चेंज केला नाही हातातच आहे. तन्वी विलन विपक्ष कालकाई वॉरियर्स चालू असलेला सामना या स्पर्धेतील तिसरा सामना. नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण स्वीकारलाय तन्वी विलन संघाने आणि सनी, कालकाई सनी कुठे असाल मैदानात यायचंय. सनी, सनी शिंदे, सनी शिंदे कुठेही असाल मैदानात यायचंय. तन्वी विलन आणि कालकाई वॉरियर्स चालू आहे सामना. कालकाई वॉरियर्सचे सलामीचे फलंदाज मैदानात दाखल. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. बॅग दे बघ त्याने तसाच ठेवून गेला मूर्ख साला. काय पोरगा आहे रे. ए थांबा चालू नका करू. पाटलांचा बैल. हे घे. कालकाई वॉरियर्स आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. पहिलाच फलंदाज बाद होतोय. -4 ना. मॅजिक बॉल वरती पुन्हा एकदा सामन्याचा वैभव 2 मनोज असा मारा असेल. वन साइडला चेंडू मध्ये ढकलून देऊ. एक धावसंख्या पूर्ण. -3 वैभव टू रोशन एक दुसरा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफलताला. धावसंख्या पोहोचते -2. ओके पुन्हा एकदा एक धावसंख्या संघात धावसंख्या पोहोचते. बिन बादे एक बादे. पुन्हा चेंडू ढकलून दिलाय. वन साइड जातोय सुरेख षटकार. पुन्हा एकदा प्लस धावसंख्या पोहोचते 8 अंकावरती. स्ट्राईक लाईनला तो रोशन, नॉन स्ट्राईकला तो मनोज. वैभव टू रोशन असा मारा असेल. एक बाद 8 अशी धावसंख्या. वैभव टू रोशन
पुन्हा एकदा ऑफ साइड चेंडू ढकलून दिला. एक धावसंख्या संघ धावसंख्या बोलते एक गडी बाद 9 अशी धावसंख्या. धावसंख्या 9. बॉलर कोण आहे? स्ट्राईक राहिला तो रोशन, नॉन स्ट्राईकला तो मनोज. गोलंदाज वैयक्तिक गोड्यातील पहिल्या संघाला दुसरे षटक टाकणे सज्ज. सनी टू रोशन असा मारा असेल. धावसंख्या बोलते एक गडी बाद 9 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सनी टू रोशन ऑन साइड चेंडू ढकलून दिला. एक धावसंख्या. दुसरा प्रयत्न पाय काय घडतंय. तिसऱ्याचा प्रयत्न होतो. तिसरी धावसंख्या पूर्ण. चौथ्याचा प्रयत्न. चौथी धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या बोलते 13 या अंकावरती. सनी टू रोशन असा मारा असेल. धावसंख्या एक गडी बाद 13 अशी धावसंख्या. पुन्हा गोलंदाज मार्कर गोलंदाज सज्ज. सनी टू रोशन चेंडूवर ढकलून दिला. सरळ 6 धावांसाठी येतोय सुरेख षटकार. गडी बाद 19 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा तो सुरेख बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न. झेल मात्र असफल ठरला. एक धावसंख्या पूर्ण. 9+1 संघाची धावसंख्या बोलते 27 या अंकावरती. झेल मात्र सुटला. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या बोलते 28 या अंकावरती. आता मग स्ट्राईक लाईनला येतो रोशन. पुन्हा एकदा बॅक टू जातोय सुरेख षटकार. दुसऱ्या षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या एक गडी बाद 35. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज सुनील टू रोशन असा मारा असेल. रोशन मात्र धुवाधार फलंदाजी करत आहे. चौकार षटकांची आचेबी करणारा रोशन स्ट्राईक लाईनला. सुनील टू रोशन असा मारा असेल. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया सामन्यामध्ये. सुरेख चेंडू आता जातोय सरळ सीमारेषा पार. सुरेख गोलंदाजी आता मध्ये धाबाद होतोय तो.
पुन्हा एकदा स्टार्ट. सुनील टू रोशनाचा मारा असेल. चेंडू ढकलून दिला सरळ बाउंड्री लाईन लगत चेंडू क्षेत्ररक्षण होतोय तो पण एक धावसंख्या पूर्ण संघात धावसंख्या पोहोचते 42 अंकावर 2 गडी बाद 42. पुन्हा एकदा सुरेख गोलनी करतोय तो सुनील टू निलेशचा मारा असेल. पंचा इशारा करता 9चा इशारा. धावसंख्या स्कोर कार्ड लगावले गेले 43 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा सुनील टू निलेशचा मारा असेल. धावांचा डोंगर करण्यामध्ये यश प्राप्त करतोय तो रोशन आणि सुनील. पुन्हा एकदा वन साइड ढकले चेंडू मात्र एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या होते 44 अंकावर. पुन्हा एकदा पंच घोषित कर 9चा इशारा प्लस 1 धावसंख्या वाढते 85 अंकावरती. 45 लॉस ऑफ 2 विकेट. पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अवांतर चेंडू नो चेंडू आहे हा. पुन्हा एकदा सुनील टू निलेश रोशन अंपायर नो दिलाय ना. नो आहे ना. सुनील टू रोशन असा मारा असेल पाहूया. धावसंख्या बोलते 85 अंकावरती. पुन्हा एकदा येतो सरळ षटकार आणि या षटकार संघ धाव बावन्न अंकावरती 2 गडी बाद 52. पुन्हा एकदा सज्ज रोशन गडी मात्र 10 बाद होतोय. धावसंख्या बोलते 53 अंकावर तिसरा गडी बाद होतोय निलेशच्या रूपामध्ये. स्ट्रायकरला नवीन बॅटर कैलाश. सुनील टू कैलाश सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज सुनील टू कैलासाचा मारा असेल. नो बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये 54 अंकावर 3 गडी बाद 54 अशी धावसंख्या तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या बोलते 54 लॉस ऑफ 3 विकेट. 54 धावा 3 षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या बोलते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 अशी धावसंख्या. आता मात्र विनोद शिंदे ना. अरे विनोद शिंदे ना बॉलर. नवीन गोलंदाज विनोद शिंदे. झेल मात्र सुटलेला आणि अशा रीतीने 2 धावसंख्यामुळे संघाची धावसंख्या पोहोचते 56 अंकावरती. 3 गडी बाद 56. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक टाकणे सज्ज विनोद टू रोशन. पुन्हा एकदा पंच नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा सज्ज विनोद टू रोशन. सरळ चेंडू भिरकावून दिला ऑफ साईडला. 1 धावसंख्या म्हणून संघाची धावसंख्या पोहोचते 57 अंकावरती. आता मला स्ट्रायकला नवीन बॅटर आहे तो कैलाश. पुन्हा चेंडू वन साइड ढकलून पाहू. 1 धावसंख्या पुन्हा सहजरित्या संघाची धावसंख्या बोलते 58 अंकावरती. 3 गडी बाद 58. चेंडू मात्र ढकलून दिलाय. गडी मात्र बाद होतोय पण
टू सनी असा मारा असेल. स्क्वेअर मारा, व्हाईटच्या रूपाने धावसंख्या मिळते आव्हांतर. धावसंख्या बोलते 1 अंकावरती. पुन्हा सामन्यास सुरुवात. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, धावसंख्या पोहोचते 2 अंकावर, बिनबाद 2. 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान असेल तन्वीरोन संघाला. हलक्याचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धावसंख्या, पण संघाची धावसंख्या पोहोचते. 2 रन 2. नाही नाही हा मॅजिक बॉल होता ना. गोलंदाज मात्र बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. पुन्हा एकदा यानंतर होणारा सामना पवनपुत्र विरुद्ध शिवसह्याद्री. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस साठी यायचं आहे. कैलाश टू सुनील असा मारा असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, व्हाईटच्या रूपाने धावसंख्या मिळते आव्हांत. धावसंख्या बोलते 6 अंकावरती. 1 गडी बाद 6ची धावसंख्या. 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान असेल तन्वीलोने संघासमोर. पुन्हा एकदा नो +1. धावसंख्या बोलते 8 अंकावरती. आता मात्र कैलाश टू सुनील असा मारा असेल. चेंडू होतोय 4 सीमारेषा पार येतोय सुरेख चौकार. चौकार संघ धावसंख्या 12 अंकावरती. कैलाश टू सनी असा मारा असेल. पुतळाजी शिंदे यांनी टॉस का बॉस साठी यायचंय. टॉस उडवण्यासाठी पुतळाजी शिंदे. इकडून धावसंख्या बोलते 12 अंकावरती. कैलाश टू जातोय सुरेख षटकार. षटकन संघाची धावसंख्या बोलते 18 अंकावरती. यांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचे. इकडे 1 2 3 4 5 येतोय सुरेख चौकार आणि नो 4+1. जातोय 24 अंकावरती. चौकार आहे ना पण बाहेर होते पण चौका आहे ना आपला चौका आहे ना. धावसंख्या बोलते 22 अंकावरती. आताच्या 2 धावा. नो प्लस. पवनपुत्र संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि बॉलिंग घेतलंय. झेल मात्र सुटलेला आहे. धावसंख्या पोहोचते 23 अंकावरती. ओव्हर दुसऱ्या षटकाची समोर संघाची धावसंख्या पोहोचते 23 अंकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 42 धावसंख्येचं आव्हान असेल. येणारे चेंडू असतील 12 आणि 42 धावांची गरज असेल. काय झालं एक गोल झाला का. सॉरी 18 चेंडू आणि 42 धावसंख्येचं आव्हान असेल. पहिल्या षटकाची समाप्ती आलेली होती. पुन्हा एकदा नो बॉल. डॉट डॉट झाला. धावसंख्या पोहोचते 25 अंकावरती. झेल मात्र सोडलेला आहे.
स्ट्रायकरला तो सुनील, नॉन स्ट्राईकला तो सौरभ, मनोज टू सुनील असा मारा असे. एक धावा पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 27 अंकावरती. 2 गडी बाद 27 धावसंख्या. पुन्हा आता ग्राउंड शॉट मारले, चेंडू होतोय बाउंड्री लाईन लगत. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या 28 या अंकावरती. 2 गडी बाद 28. येतोय सुरेख चौकार आणि चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 32 षटकाची समाज संघाची धावसंख्या 32 अंकावरती पोहोचते. स्वागत. निलेश टू सुनील असा मारा, चेंडू होते सुरेख क्षेत्ररक्षण केलं. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या होते 34 या अंकावरती. आता मध्ये स्ट्राईकला येतो सौरभ. निलेश टू सौरभ असा मारा असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, पंच दंडित करता व्हाईटच्या रूपाने धावसंख्या मिळते. आव्हांतर धावसंख्या होते 35 या अंकावरती. 2 गडी बाद 35. वन साइडला चेंडू ढकलून एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या होते 36 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. निलेश टू सुनील असा मारा असेल. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. एक धावसंख्या पूर्ण धावसंख्या पोहोचते 37. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा पंच दोन समांतर व्हाईटच्या रूम धावसंख्या मिळते. आव्हांतर धावसंख्या पोहोचते 38. लॉस ऑफ 2 विकेट. अशा रीतीने एक धावसंख्या पुन्हा धावसंख्या पोहोचते 39 धावेवरती. पाहूया काय घडतंय काय बिघडते या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. धावसंख्या पोहोचते 40 या अंकावरती. निलेश टू सुनील असा मारा असेल. सूर्यक क्षेत्ररक्षण एक धावसंख्या पूर्ण धावसंख्या पोहोचते 41 या अंकावरती. झोलादेवी ट्रस्ट मुंबईचे सन्माननीय सक्रिय कार्यकर्ते श्री सचिन काते साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी रमाकांत मॅच नंतर 6 चेंडू आणि 24 धावांचं गरज असेल. 6 चेंडू 24 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल पाहूया सामन्यामध्ये. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे सौरभ. सौरभ टू सुनील असा मारा असेल. सौरभ शिंदे वैयक्तिक कोट्यातील पहिले संघावर अंतिम षटक टाकणे सज्ज. सौरभ टू सुनील असा मारा. 6 चेंडू 24 धावा समीकरण. 24 धावा 6 चेंडू असं समीकरण. पाहूया काय घडते काय बिघडते. चेंडू मात्र हलक्याचा मारला. सूर्यक क्षेत्ररक्षण केलं. एक धावा पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धावा पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 43 या अंकावरती. 5 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल. 5 चेंडू 22 धावा. येणारे चेंडू 5 आणि 22 धावा समीकरण. पंच दंडित करतायत. नोचा इशारा. धावसंख्या पोहोचते 44 या अंकावरती. पुन्हा एकदा नो बॉल. नो +1. धावसंख्या पोहोचते 46. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा सौरभ टू सौरभ असा मारा असेल. आता मात्र फलंदाज सौरभ आता बाद होतोय. ची धावसंख्या. जातोय सीमा आरशा पार. धावसंख्या पोहोचते 50 या अंकावरती.
पुन्हा एकदा चेंडू ढकलून दिलाय. चेंडू आता सरळ शत्रूच्या हातामध्ये विकेटचं पतन होतोय. गडी मात्र बाद होतोय. विनोद लॉन्च टाकला तो वैभव. सौरभ टू विनोद असा मारा असेल. चेंडू ऑफ साईडला ढकलून दिलाय. 1 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 51 या अंकावरती. एक धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 52 अंकावरती आणि संघ विजय झाला.